तर मुंबई महानगरपालिकेतील शिंदे सेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे घोले यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून पक्षामध्ये सक्रिय भूमिका त्यांनी बजावली। त्यांच्या या निवडीमुळे शिंदे सेनेने मुंबईमध्ये युवा आणि अनुभवी नेतृत्वाला संधी दिल्याचं मानलं जात आहे। महायुतीच्या सर्व नगरसेवकांची जी आहे ती गटनोंदणी होणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अमेय घोले सर जोडले गेले। सर खूप खूप स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये। तुमच्या नावाची चर्चा आहे जोरदार आणि आज तुमच्याच नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे गटनेतेपदी नियुक्ती। काय सांगण्यात आलं पक्ष शासन करून? ना अजून तरी तसं काही बातमी नाही आहे किंवा अजून काही हे नाही। जोपर्यंत पक्ष नेतृत्व सांगत नाही तोपर्यंत जो फायनल काही गोष्टी नसतात। काय वाटतं नेमकं जर का तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आता या बैठकीमध्ये तर कशा प्रकारे तुम्ही पुढे वाटचाल कराल, काय कराल? नक्की जर पक्षाने जर जबाबदारी दिली तर त्याला 100% न्याय दिला जाईल आणि तसा प्रयत्नही केला जाईल। तरी खूप मोठी अचिव्हमेंट म्हणावी लागेल तुमच्यासाठी, कारण तुमचं जर का जे राजकीय पार्श्वभूमी आहे, तुम्ही मनसेमधून शिवसेनेमध्ये आलात आणि तुम्ही थेट आता तुमची शिवसेनेतनं आलात, तर तुमची गटनेतेपदी नियुक्ती होते। काय नेमकी आता भावना जर का झालंच तर, कारण बऱ्यापैकी चर्चा आहे 99% तुमच्याच नावावरती शिक्कामोर्तब होतं। जोपर्यंत पक्ष ठरवत नाही तोपर्यंत काही गोष्टी नक्की नसतात आणि जर पक्षाने ही जबाबदारी दिली, शिंदे साहेबांनी जर ही जबाबदारी दिली 100% त्याला न्याय देण्यात येईल आणि त्याला पक्षाला वाढवण्याचं काम करण्यात येईल। खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन विक्रम सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।